नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर बघा मी आज छान ते बघा कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची तो व्हिडिओ मी इथे लाईव्ह घेतलेलाच होता. तर इथे बघा ही जी कटोरी ब्लाऊज आहे, ब्लाऊज शिवायचा कसा तर तो संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर माझा हा व्हिडिओ स्किप न करता हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पण अशाच प्रकारे सिंपल, जर साधं सिंपल इथे साधं ब्लाऊज पीस असेल तर ते कटोरीचं ब्लाऊज तिथे कसं शिवायचं आणि ते स्टेप बाय स्टेप मी सर्व माहिती तुम्हाला इथे सांगणार आहे. आणि स्टिचिंग कशी करायची, कसं शिवायचं, तर संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघा मी इथे कटोरी इथे जॉईन करून घेतलेली आहे आणि आता इथे मधोमध इथे बघा मी इथे कटोरीचे दोन्ही भाग मधोमध घेतलेले आहे आणि इथे बघा मधोमध इथे 1 इंचावर इथे मी टक्स करून घेणार आहे. आता इथे 1 इंच घेतलेला आहे खालून आणि वरून 2.5 इंचाचं माप घ्यायचं आहे. अशा प्रकारे टक्स करून घ्यायची आहे. तर बघा एका साईडची टक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा मी क्रॉसपट्टीसुद्धा अटॅच करून घेतलेली आहे. आता इथे क्रॉसपट्टी अटॅच झालेली आहे. तर त्यानंतर बघा हा जो भाग आहे हा एक साईडचा भाग आहे आणि आता दुसऱ्या साईडचा भाग अशाच प्रकारे स्टिचिंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथे ही जी कटोरी आहे बघा इथे छान प्रकारे इथे लावून झालेली आहे. त्यानंतर बघा मी इथे आता याला मी उलट्या साईडने बघा उलट्या साईडने आपल्याला इथे आळपट्टी लावायची आहे. तर उजवा साईडचा भाग घेतलेला आहे आणि उलट्या साईडने मी इथे आळपट्टी इथे जॉईन करून घेणार आहे. तर ही आळपट्टी लावण्यासाठी मी इथे ही पट्टी आहे ही मी इथे 2 इंचची घेतलेली आहे आणि अशा प्रकारे बघा आळपट्टी इथे लावून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, बघा इथे जी फोल्ड करून घ्यायची आहे आणि पुन्हा वरून ते आपल्याला दुमटून घ्यायची आहे आणि इथे बघा इथे आळीचे घरं करून घ्यायचे आहे. तर मी इथे ह्या ब्लाऊजला 5 आळीचे घरं करून घेणार आहे. तर बघा इथे सरळ साईडने ही पट्टी दुमटून घ्यायची आहे आणि व्यवस्थित इथे आळ करून घ्यायची आहे. तर हे जे ब्लाऊज पीस आहे हे सिंपल ब्लाऊज पीस आहे, म्हणजे जे ती अस्तर वगैरे याला लावायचं नाही, म्हणजे हे साधं पीस आहे. तर हे साधं पीसचं मी ते बघा इथे हे कटोरीचं ब्लाऊज इथे शिवत आहे. तर ही जे कटोरीचं ब्लाऊज आहे हे 40 इंच चेस्टचं आणि 36 इंच कंबरचं हे ब्लाऊज आहे. तर मी इथे बघा हे जे ब्लाऊज पीस आहे हे आधी कापून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे बघा ह्या ज्या मापाचे मला इथे हे साधे 4 ब्लाऊज ते शिवायचे आहे. तर मी इथे बघा फक्त इथे मी 2 ते 2.5 तासात हे 4 ब्लाऊज ते शिवणार आहे. तर बघा इथे हे जे ब्लाऊज आहे बघा अशा प्रकारे बघा जर आपण शिवले पूर्ण मी इथे पट्टी वगैरे आधीच कट करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे बघा आता इथे दुसऱ्या साईडचा पण भाग घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडच्या भागाला इथे बघा मी सरळ साईडने इथे पट्टी लावून घेणार आहे, कारण की हा जो डावा भाग असतो त्या डाव्या भागाला आपल्याला पट्टी लावायची असते. तर मी इथे बघा ही जी पट्टी आहे ही सरळ साईडने लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला उलट्या साईडने करून त्याला डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे बघा इथे वरून आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर छोटी फोल्ड करून घ्यायची आहे आणि पुन्हा एक शिलाई करून घ्यायची आहे. आणि ही जी पट्टी लावतो त्या पट्टीला आपल्याला कच्ची शिलाई थोडी करून घ्यायची आहे, म्हणजे मोठी शिलाई घ्यायची आहे, कारण की जी आपण याला तुरपाईनंतर करायची आहे आणि ती जी शिलाई आहे ती इथे काढून घ्यायची आहे. तर इथे बघा ही हुक पट्टी पण इथे लावून झालेली आहे. तर बघा दोन्ही साईडचे मी ते हुक आणि पट्टी लावून घेतलेले आहेत. दोन्ही साईडचे भाग इथे तयार झालेले आहे. आता इथे आपल्याला बरोबर गळा बरोबर दोन्ही भागाचा व्यवस्थित घ्यायचा आहे आणि इथे बघा थोडा गळ्याला आकार द्यायचा आहे, जेणेकरून तो गळ्या खालवर होणार नाही. दोन्ही साईडचा गळा बरोबर एकसारखा तयार होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे थोडी काळजी घ्यायची, थोडी इथे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा मी अशा प्रकारे बघा गोल गळ्याचा आकार दिलेला आहे. बघा छान गोल गळ्याचा आकार आलेला आहे. आता इथे आपल्याला मागचा भागसुद्धा त्याच प्रकारे जोडून घ्यायचा आहे. आता इथे मागच्या भागाला मी इथे बघा खालच्या साईडने इथे आपल्याला टक्स करून घ्यायचे आहे. तर मी इथे 5 इंच अंतर घेत आहे आणि 5 इंच अंतर घेऊन आपल्याला वर पण 5 इंच घ्यायचं आहे. तर इथे अशा प्रकारे 2 टक्स करून घ्यायचे आहे. आता हे जे 2 टक्स झाल्यानंतर याला पण आपल्याला एक कमरपट्टी जॉईन करून घ्यायची आहे.
तर हे जे ब्लाऊज आहे बघा, हे मी इथे तुमच्यासोबत पूर्ण स्टेप बाय स्टेप इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे. जर तुम्ही नवीन शिकणारे जर असेल, तुम्हाला जर नवीन जर ब्लाऊज इथे शिवायचं असेल आणि इथे बघा साध्या कापडपासून हे ब्लाऊज शिवायचं असेल, तर तुम्ही अशा 40 इंच छातीचं आणि हे जे कंबरेचं जे ब्लाऊज आहे 36 इंच, तर हे तुम्ही असे आरामशीर अशा पद्धतीने शिवू शकता. आता इथे बघा, इथे मी इथे कंबरपट्टी लावून घेत आहे आणि कंबरपट्टीसाठी मी इथे 1 ते 1.25 इंचाची कंबरपट्टीसाठी पट्टी घेतलेली आहे. त्यानंतर बघा मागच्या साईडने आपल्याला अशा प्रकारे ती कंबरपट्टी लावून घ्यायची आहे आणि जो उरलेला कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर वरच्या साईडने सुद्धा अजून एक शिलाई करून घ्यायची आहे. जसं आपण हुकपट्टीला इथे आपण पट्टी लावलेली आहे, त्याचप्रमाणे मागच्या साईडनी पण आपल्याला अशाच प्रकारे कच्ची शिलाई करून एक शिलाई करून घ्यायची आहे. नंतर ते तुरपाई करून ती नंतर पुसून घ्यायची आहे. तर इथे बघा, इथे बघा मी इथे अशा प्रकारे हे कंबरपट्टी लावून घेत आहे. तर हे बघा, हे साधं ब्लाऊज आहे, तर याला आपल्याला अस्तर वगैरे जॉईन करायचं नसतं, म्हणजे इथे डबल शिलाई आपल्याला करायची नसते. म्हणून हे जे ब्लाऊज आहे हे पटकन शिवणं होतं. पण इथे फक्त बघा, इथे मी दोन्ही क्रॉसपट्टी आहे, डबल क्रॉसपट्टी घेतलेली आहे आणि मागच्या साईडनी बघा हुक्स अशा प्रकारे बघा पट्टी लावून घेतलेली आहे. आता हे दोन्ही भाग आपले इथे तयार झालेले आहे. आता नंतर आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे. तर इथे बघा, तर बघा हा मागचा भाग इथे तयार झालेला आहे आणि आता इथे बघा आपल्याला जे मी इथे दोन्ही साईडचे भाग तयार केलेले आहे ते इथे जॉईन करून घ्यायचे आहे. तर शोल्डरपासून आपल्याला ते जोडून घ्यायचे आहे. तर मी इथे बघा शोल्डरपासून ते दोन्ही भाग जोडून घेणार आहे आणि इथे वरच्या साईडने शोल्डरला आपल्या इथे अर्धा इंच अंतर सोडायचं आहे आणि तिथे शिलाई करून घ्यायची आहे. तर मी इथे 2 शिलाई इथे करून घेणार आहे आणि इथे शिलाई केल्यानंतर आपल्याला बघा थोडा एक्स्ट्रा कापड असेल तर तो आपल्याला कटसुद्धा करून घ्यायचा आहे. आणि बघा हे जे शोल्डर आपण जेव्हा जॉईन करतो आहे तेव्हा आपल्याला गळ्याचा जो भाग आहे, गळ्याच्या भागाला आपल्याला बरोबर कापड एकावर एक घ्यायचं आहे आणि मोंढ्याला जर आपला थोडा जास्त झाला असेल तरी चालेल, पण गळ्याला आपल्याला जास्त व्हायला नको. तर तर इथे बघा, इथे आता इथे मी गळ्यासाठी पायपिंग लावून घेत आहे. तर पायपिंगसाठी मी इथे 2 ते 3 पट्टी घेतलेली आहे आणि ह्या जे पट्टी आहे मी इथे 1 इंचची पट्टी घेतलेली आहे. त्यानंतर ते तिरव्या भागामध्ये मी इथे कापून घेतलेले आहे. आता इथे हे जॉईन करून घ्यायचे आहे पट्ट्या आणि नंतर इथे पायपिंग लावून घ्यायची आहे. तर बघा इथे हे जो पायपिंग लावायची आहे ती गळ्या मोजून घेणार आहे. तर मी इथे बघा सर्व गळ्या मी इथे ब्लाऊज आहे, ते मापाचं ब्लाऊज असल्यामुळे मी इथे त्या ब्लाऊजच्या मापानेच इथे गळ्यास जोडून घेत आहे. तर बघा आपल्याला इथे हुकपट्टी हुकपट्टीपासून हा गळा जॉईन करून घ्यायचा आहे आणि बघा पूर्ण गळा हा व्यवस्थित बरोबर एक आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच पायपिंग आपल्याला लावून घ्यायची आहे. तर इथे बघा बरोबर व्यवस्थित तेवढाच गळा झालेला आहे. आता इथे बघा मी इथे पायपिंग लावून घेणार आहे. तर इथे बघा पायपिंग लावण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जी पायपिंगची पट्टी आहे ती डबल फोल्ड करायची आहे आणि थोडं अंतर इथे सोडायचं आहे आणि अशा प्रकारे बघा ही पायपिंग करून घ्यायची आहे. आपल्याला कोणताच कापड हा खालचा वरचा ओढायचा नाही आहे, तर तो बरोबर एकावर एक ठेवून अशा प्रकारे पायपिंग करून घ्यायची आहे आणि ही जी पट्टी आहे ती थोडी बारीक घ्यायची आहे, जेणेकरून आपली पायपिंग छान बारीक येणार आहे. तर इथे बघा इथे संपूर्ण भागाला मी गळ्याला इथे पायपिंग लावून घेत आहे. कोणत्याच भागाची आपल्याला पायपिंग ओढायची नाही आहे. आणि आता ही जी शिलाई आहे बघा, गोल गळा आहे, तर गोल गळ्याचा आकार आपल्याला घ्यायचा नाही आहे, तर आपल्याला सरळ भागामध्ये ही पट्टी लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जेव्हा पायपिंग करणार तर तेव्हाच आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे ही पट्टी लावून घेत आहे आणि इथे पट्टी लावल्यानंतर आपल्याला बघा इथे आतमधला थोडा कापड जर एक्स्ट्रा असेल तर तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथे ही पायपिंग लावून झालेली आहे बघा इथे. आता इथे थोडी आपल्याला या मागायला तर पायपिंग सोडायची आहे आणि इथे फोल्ड करून घ्यायची आहे. तर बघा इथे पायपिंग इथे लावून झालेली आहे. आता जो एक्स्ट्रा कापड आहे मी तो कट करून थोडा घेणार आहे, कारण की आपल्याला मागच्या साईडने बघा इथे पुसडे वगैरे जे कापड असतं तो दिसणार नाही. आपली पायपिंग इथे मस्त बारीक अशी येणार आहे. तर इथे आपल्याला हा थोडा इथे जे कट करून घ्यायचं आहे. आता बघा ही झालेली आहे. आता इथे आपल्याला
ही पायपिंग करून घ्यायची आहे आणि मस्त बारीक अशी पायपिंग करून घ्यायची आहे. आता इथे बघा मी इथे काय करणार आहे, हा जो भाग आहे बघा इथे दुमटून घ्यायचा आहे आणि इथे बघा छोटी इथे पायपिंग इथे थोड्या थोड्या अंतरावर करून घ्यायची आहे. आणि इथे ही जी पायपिंगसाठी पावडी आहे ती बघा बरोबर मधोमध जशी शिलाईच्या आतमध्ये घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी पायपिंग आहे ती गोल राऊंड छान होणार आहे आणि पायपिंग पण मस्त येणार आहे. तर इथे बघा इथे जी मधोमध मी इथे शिलाई करून घेत आहे, म्हणजे आपली खालवर शिलाई जाणार नाही आहे आणि मस्त अशी गोल पायपिंग इथे तयार होणार आहे. तर आपल्याला इथे थोडी थोडी करून अशी पायपिंग लावून घ्यायची. बघा छान अशी गोल पायपिंग इथे आलेली आहे. आणि इथे बघा इथे मी इथे थोड्या थोड्या अंतरावर इथे फोल्ड करून घेत आहे आणि अशा प्रकारे ही पायपिंग करायची आहे. तर ही पायपिंग करण्यासाठी आपल्याला फक्त इथे 1 इंच पट्टी घ्यायची आहे आणि ते डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि एकदा शिलाई करून नंतर डबल अशा प्रकारे पायपिंग करून घ्यायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही पायपिंग इथे तयार होणार आहे. आणि इथे बघा आता हा जो गोल राऊंड आहे तो बरोबर गोल राऊंडला आपल्याला आकार द्यायचा आहे आणि तशाच प्रकारे इथे पायपिंग करून घ्यायची आहे, जेणेकरून जो गोलगळा आहे तर त्या गोलगळ्याचा आकार गोलसुद्धा येणार आहे आणि पायपिंगसुद्धा दुमटणार नाही आहे. तर बघा मस्त अशी इथे पायपिंग इथे तयार झालेली आहे. तर हे जे ब्लाऊजची पायपिंग आहे तर हे मी ह्या ब्लाऊजच्याच कापडापासून इथे ही पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि त्यानुसार ही पायपिंग लावत आहे. तर मैत्रिणींनो बघा इथे काय करायचं आहे, ही जी पायपिंग आहे तर ती आपल्याला इथे अशा प्रकारे लावून घ्यायची आहे. तर आपण आता हे जे साधं ब्लाऊज आहे तर हे साधं ब्लाऊजला जर पायपिंग लावायची असेल तर आपण अशा प्रकारे लावू शकतो. आणि ही जी पायपिंग आहे बरोबर बारीक यायला पाहिजे, त्यासाठी इथे थोड्या अंतरावरच इथे फोल्ड करून घ्यायची आहे, जेणेकरून इकडे तिकडे पायपिंग जाणार नाही आणि बरोबर मग ते इथे राहणार आहे. तर इथे बघा इथे ही पायपिंग तयार झालेली आहे. आता इथे बघा छान अशी पायपिंग बारीक आलेली आहे आणि गळासुद्धा गोल आलेला आहे. तर इथे बघा छान गोल गळा आलेला आहे आणि मागच्या साईडनी पण काहीच इथे आपल्याला कापड दिसत नाही आहे. तर मस्त अशी ही पायपिंग इथे तयार झालेली आहे. त्यानंतर आता इथे पायपिंग लावून झालेली आहे, त्यानंतर आपल्याला बाह्या लावून घ्यायची आहे. तर मी इथे बघा शोल्डर मोजून घेत आहे. तर मला इथे 3 इंचचं शोल्डर पाहिजे आहे. तर मी इथे जो थोडा एक्स्ट्रा कापड आहे तो इथे मी कट करून घेणार आहे. तर आता हे कट केल्यानंतर इथे बघा हे चारही भाग आपल्याला एकसारखे जोडून घ्यायचे आहे. आणि इथे बघा मागच्या साईडचा थोडा भाग कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून इथे मागच्या साईडने झोल पडणार नाही. आणि इथे बघा चारही भाग व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे आणि आपल्याला चारही भागाला एकसारखे झालेलं आहे की नाही तर इथे बघायचं आहे. तर थोडं आपल्याला इथे ते कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून पुढच्या आणि मागच्या साईडला कुठेच झोल पडणार नाही आणि इथे ब्लाऊज फिटिंगलासुद्धा बाहीला छान बसणार आहे. तर इथे बघा थोडा एक्स्ट्रा मी इथे कट व्यवस्थित आकार देत आहे आणि इथे बघा जो एक्स्ट्रा कापड आहे तो कटसुद्धा करून घ्यायचा आहे. आणि जो समोरचा मुंढा आहे तो आपला खोल असतो, म्हणून इथे खोल थोडा आकार द्यायचा आहे. आणि बघा इथे जे आता मी इथे 2 बाह्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत, त्याला एका साईडने आपल्याला 1 इंच अंतर घ्यायचं आहे आणि इथे आतमध्ये इथे खोल करून घ्यायचं आहे. तर बघा ह्याच्या बाह्या इथे तयार झालं मी कट करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मधोमध बघा इथे ज्या साईडने आपले समोरचा भाग आहे तर इथे खोल भाग त्या साईडने लावायचा आहे आणि अशा प्रकारे बघा मधोमध इथे शिलाई करून घ्यायची आहे. नंतर दुसऱ्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं जे शोल्डर आहे ते शोल्डर बरोबर खांद्यावरच राहणार आहे आणि ते इकडे तिकडे सरकणार नाही. तर इथे बघा इथे दुसऱ्या साईडने पण अशाच प्रकारे इथे शिलाई करून घ्यायची आहे आणि इथे या बाहीला डबल शिलाईसुद्धा करून घ्यायची आहे. तर पटकन अशी 2 मिनटात ही बाही लावून झालेली आहे. आता इथे बघा ह्या दोन्ही बाह्या व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपल्याला इथे फिटिंगची शिलाई करायची आहे. तर इथे बघा मी इथे जी बाही आहे ते बाहीला थोडी आधी फोल्ड करून घेणार आहे आणि त्यानंतर तुरपाई पट्टीसाठी फोल्ड करून घ्यायची आहे. तर आधी इथे आपल्याला 1/2 इंच इथे फोल्ड करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला 1 इंच फोल्ड करून घ्यायची आहे. तर
तर इथे बघा मी इथे बघा दुसऱ्या साईडची पण सुद्धा अशाच प्रकारे बाही लावून घ्यायची आहे. तर हा जो भाग आहे खोल भाग खोल साईडने घ्यायचा आहे आणि उथळ मागच्या साईडने घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हे सुद्धा बाही इथे लावून घ्यायची आहे. तर इथे बघा ही जी ब्लाऊज आहे ते मी इथे बघा आता कमी वेळात कशा प्रकारे इथे शिवत आहे तोच व्हिडिओ तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. तर इथे बघा इथे अशा प्रकारे जर आपण हे ब्लाऊज शिवलं तर हे पटकन शिवणं होणार आहे आणि हे अशाच प्रकारचे आपले एका दिवसाला 4 ते 5 ब्लाऊज आरामशीर शिवणं होणार आहे. तर इथे बघा मी यालासुद्धा ह्या बाईलासुद्धा डबल शिलाई करून घेत आहे. आता आपल्याला हे झाल्यानंतर इथे दोन्ही बाह्या जोडून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे बघा आतमधून मी इथे शिलाई इथे आधी करून घेणार आहे. तर हे जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण कटोरी ब्लाऊजचं मी कसा शिवला आहे तर तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. तर हा जो व्हिडिओ आहे पूर्ण ब्लाऊजचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा. तर बघा आता इथे बघा मी इथे सरळ साईडने इथे फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे सरळ साईडनेच आपल्याला थोडी शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे अर्धा इंचावर ही शिलाई करून घ्यायची आहे आणि जो कापड आहे तो आपल्याला इथे सरळ साईडनेच ठेवायचा आहे. आणि इथे बघा आता हे सरळ साईडची शिलाई झाल्यानंतर तो कापड आपल्याला दुमटून घ्यायचा आहे आणि उलटल्यानंतर बघा इथे आपल्याला उलट्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आता ही जी शिलाई आहे ही बघा इथे आपली सरळ शिलाई आतमधून ब्लाऊजची ही शिलाई ही झालेली आहे. तर बघा हे आतमधल्या शिलाईचं हे ब्लाऊज झालेलं आहे आणि इथे आपल्याला फिटिंगची शिलाईसुद्धा करून घ्यायची आहे. तर फिटिंगची शिलाई करण्यासाठी मी इथे ब्लाऊज घेणार आहे आणि ब्लाऊजवरूनच फिटिंगची शिलाई करून घेणार आहे. तर पुन्हा आपल्याला इथे थोडी एक शिलाई इथे करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे दोन्ही बाह्याला आपल्याला फिटिंगची शिलाई इथे दोन शिलाई आधी करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे फिटिंगची शिलाई करून घ्यायची आहे. तर दोन्ही बाह्या अशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करून इथे सरळ साईडने लावून घ्यायची आहे. तर बघा ही जी बाई आहे ही सुद्धा मी अशाच प्रकारे सरळ साईडने लावून घेतलेली आहे. त्यानंतर ही पण आपल्याला उलट साईडने फोल्ड करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे बघा इथे ह्या ब्लाऊजला फिटिंग करून घेणार आहे. आता इथे आपल्याला उलट्या साईडने कापड करून घ्यायचं आहे आणि इथे फिटिंगची शिलाई करून घ्यायची आहे. तर फिटिंगची शिलाई करण्यासाठी मी इथे ब्लाऊज घेणार आहे. तर बघा आपला जो मुंडा आहे तो बरोबर मुंढ्यावरच आलेला आहे आणि इथे बघा इथे जी पट्टी आहे इथे ते म्हणजे जी कमरपट्टी आहे ती कमरपट्टीवरच आलेली आहे. तर बघा इथे सुद्धा आपल्याला 2 ते 3 शिलाई करून घ्यायची आहे आणि नंतर फिटिंगची एक शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो इथे अशा प्रकारे इथे मी 2 शिलाई आता इथे करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला ब्लाऊजला मोजून घ्यायचं आहे आणि कंबरला सुद्धा हे शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा इथे मोंढ्याला बरोबर एकावर एक शिलाई आलेली आहे. इकडे तिकडे अजिबात शिलाई गेलेली नाही आहे. तर इथे आता मेजरमेंट घेऊन आपल्याला कमरपट्टीचं माप लावून घ्यायचं आहे. तर इथे बघा ही जी थोडं इथे थोडं कमी करायचं आहे. तर मी इथे एक शिलाई अजून फिटिंगची करून घेत आहे. त्यानंतर इथे बघा आपल्याला बाहीची पण इथे मेजरमेंट घ्यायचं आहे. तर ही बाही इथे 5.5 इंचची आहे. तर मी इथे टेपनं ही बाही मोजून घेणार आहे आणि इथे 5.5 इंचचं माप घेऊन बाहीचं पण इथे फिटिंग करून घेणार आहे. तर अशा प्रकारे इथे 3 ते 4 शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे आणि आपल्याला आपण इथे ब्लाऊजची फिटिंग अशा प्रकारे करून घ्यायची आहे. तर बघा इथे बरोबर इथे कंबर आलेली आहे. त्यानंतर बाहीची पण फिटिंग करायची आहे. तर बघा आता इथे बाहीची पण फिटिंग करून घ्यायची आहे. आता इथे मी बघा 5.5 इंचची बाही आहे. तर बरोबर 5.5 इंचावर इथे गोलाईला इथे 5.5 इंच घेतलेली आहे आणि इथे मोंढा आपल्याला इथे 8 इंच घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बघा इथे शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे बघा फिटिंगची व्यवस्थित दोन्ही बाहीला इथे व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे आणि ही जी मी फोल्ड केलेली आहे इथे मी नंतर तुरपाई करणार आहे आणि इथे तुरपाई करून ही जी फोल्ड आहे ती पॅक करून घेणार आहे. तर बघा अशा प्रकारे दुसऱ्याही बाहीला सुद्धा फिटिंग करून घ्यायची आहे. तर इथे हे जे ब्लाऊज आहे साधं ब्लाऊज आहे. तर इथे हे जे ब्लाऊज शिवायला मला इथे
40 मिनटं लागलेले आहे. तर अशा प्रकारे बघा आज मी इथे हे 4 ब्लाऊज असे साधे ब्लाऊज इथे शिवलेले आहे. तर आपण इथे अशा प्रकारे जर ब्लाऊज शिवलं तर आपलं ब्लाऊज इथे 40 ते 45 मिनटात तयार होणार आहे. तर बघा मस्त असा सिंपल गोलगळा आलेला आहे आणि ब्लाऊजसुद्धा छान तयार झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगाल. धन्यवाद.